महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. कृषी मंत्री कोकाटे आणि छावा संघटनेचे विजयकुमार खाडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकार स्पष्टपणे नकार देत आहे. या असंवेदनशीलपणावर कळस म्हणून महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे लोकशाहीच्या पवित्र सभागृहात म्हणजेच विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळतानाचं चित्र संबंध महाराष्ट्रानं बघितलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती इतके निष्काळजी असलेले कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राला नकोच. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याच भाषेत ओसाड गावाची पाटीलकी सोडून शेतकऱ्यांवर उपकार करावेत आणि कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. या मागणीसाठी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक पत्त्यांचा डाव खेळून आंदोलन करण्यात आले. तसेच छावा संघटनेचे विजयकुमार खाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या विकृत प्रवृत्तींच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी असेही निवेदन या प्रसंगी देण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मदन काळे, ॲडव्होकेट मल्लिकार्जुन करडखेलकर, इंजिनियर विनायक बगदुरे, लक्ष्मीकांत तौदले, बख्तावर बागवान, सनाउल्ला शेख, पुरुषोत्तम पाटील, फारुख तांबोळी, पप्पू कासले, परमेश्वर पवार, जाकीर सय्यद, शामराव साळुंखे, बाबूराव बिराजदार, चेतन पाटील, डी उमाकांत, विश्वजित सांगवे, पांडुरंग बेंबडे, गोविंद लहुबंदे, जमीन नाना शेख, बरकत शेख, अक्षय कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.